नमस्कार मित्रांनो, मी सॉफ्टवेअर डेव्हलपर सूरज शिंदे, संस्थापक डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज. आज आपण पाहणार आहोत कृषी सेवा केंद्रासाठी लागणारं बिलिंग सॉफ्टवेअर. मित्रांनो, आपण कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय चालू करतो. सुरुवातीचे काही दिवस आपण सर्व व्यवहार हे लेखीटाकी स्वरूपाचे करत असतो, जसं की शेतकऱ्यांना बिल देणं, त्यांच्या उधारी खात्याच्या नोंदी ठेवणं, कंपनी किंवा डीलर यांच्याकडून खरेदी केलेल्या मालाच्या नोंदी ठेवणं, त्यांचे लेजर मेंटेन करणं, एक्सपायरीच्या जवळ आलेल्या स्टॉकचा अवलोकन करणं. त्याचबरोबर जर आपला जीएसटी नंबर असेल तर आपले चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स कन्सल्टंट यांच्याकडे प्रत्येक महिन्याला किंवा 3 महिन्याला खरेदीची आणि विक्रीची बिलं नेऊन जमा करणं. या सर्व गोष्टी आपण लेखीटाकी स्वरूपाच्या करत असतो. पण जसा जसा आपला व्यवसाय वाढत जातो तसं तसं या सर्व गोष्टी करणं अतिशय क्लिष्ट आणि वेळखाऊ होऊन जातं. मी पाहिलं आहे की काही कृषी सेवा केंद्र चालक आपल्यापाशी 5 ते 6 नोटबुक जवळ ठेवतात, ज्याच्यामध्ये त्यांनी खरेदीच्या मालाची आवक, विक्री केलेल्याचे बिलं, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उधारी खात्यांच्या नोंदी ह्या सर्व गोष्टी ठेवलेल्या असतात. मग काय होतं की जेव्हा शेतकरी खरेदीसाठी आपल्याकडे येतात तेव्हा मागील उधारी पाहणं किंवा शेतकऱ्याला पाठीमागील फवारा कोणता दिला आहे, आता कोणता देणं आवश्यक आहे, हे सर्व पाहणं वेळखाऊ होऊन जातं. पण जर याच गोष्टी एका चुटकीसरशी किंवा एका क्लिकवरती झाल्या तर किती सोपं होईल. कारण आपला कृषी सेवा केंद्रासाठीचा जो वेळ आहे तो आपण शेतकऱ्यांचे फ्लॉट व्हिजिटिंग, आपला व्यवसाय वाढवणं, आपलं नफा तोटा पत्रक पाहणं ह्या गोष्टीसाठी देणं आवश्यक असतं. मात्र हाच वेळ आपला बिलिंग करणं, उधारी पाहणं, उधारीचं रेकॉर्ड मेंटेन करणं किंवा बिल नेऊन जमा करणं याच्यामध्ये जात असतो. ह्या सर्व गोष्टी एका क्लिकवरती झाल्या तर किती सोपं होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही एका कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या बिलिंग सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे. तर पाहूया हे सॉफ्टवेअर कशा पद्धतीने वर्क करत आहे ते. आता आपण पाहणार आहोत सॉफ्टवेअरचा वापर करून कशा पद्धतीने आपल्याला सेल्स इनवॉइस तयार करता येते. येथे डायमंड सॉफ्टवेअरच्या आयकॉनवरती मी ते क्लिक करतो. स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर येथे मला लॉग इन करण्यासाठी एक पेज ओपन झालेलं दिसत आहे. याच्यामध्ये मी 123 असा पासवर्ड टाईप करून एंटर की प्रेस करतो. सॉफ्टवेअर लॉग इन झाल्यानंतर इथे एक आपल्याला मेसेज दाखवत आहे, जो की बॅकअप टेकन सक्सेसफुली, लोकेशन डी ड्राईव्ह सॉफ्टवेअर बॅकअप फोल्डर असा आहे. याच्यामध्ये जो सॉफ्टवेअरचा सर्व डेटा आहे तो डी ड्राईव्हच्या सॉफ्टवेअर बॅकअप या फोल्डरमध्ये बॅकअप झालेला आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मला इथे एक्सपायरी नोटिफिकेशनची एक विंडो आलेली आहे. याच्यामध्ये येणाऱ्या पुढच्या 3 महिन्याच्या आतमध्ये जे प्रोडक्ट एक्सपायर होणार आहेत त्या सर्व प्रोडक्टची इथे मला लिस्ट दाखवत आहे. जसे की इथे NS 441 50 ग्रॅम हे प्रोडक्ट येणाऱ्या 12 दिवसामध्ये एक्सपायर होणार आहे. त्यानंतर ॲमेस्टर टॉप 150 ml हे प्रोडक्ट येणाऱ्या 22 दिवसामध्ये एक्सपायर होणार आहे. इथे मला सिलेक्ट मंथच्या ऑप्शनमध्ये इथे मी 1 मंथ ही सिलेक्ट करू शकतो. 1 मंथ सिलेक्ट केल्यानंतर येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जे प्रोडक्ट एक्सपायर होणार आहेत त्या सर्व प्रोडक्टची मला इथे लिस्ट दाखवत आहे. याचा उपयोग यासाठी होतो की जो स्टॉक आपला एक्सपायरीच्या जवळ आलेला आहे ते आपल्याला समजते आणि तो स्टॉक आपण पुढे घेऊन लवकर सेल करून आपले नुकसान याच्यामुळे टाळता येते. कारण जर एक्सपायर स्टॉक जर झाला तर तो स्टॉक खराब घोषित केला जातो. याच्यामुळे आपले नुकसान होते. प्लस जेव्हा कृषी अधिकारी आपल्या कृषी सेवा केंद्राला व्हिजिट करतात आणि तेव्हा हा एक्सपायर झालेला स्टॉक सापडतो तेव्हा कृषी अधिकाऱ्यांकडून आपल्याला दंड आकारला जातो, ही गोष्ट वेगळीच. मी ही एक्सपायरी नोटिफिकेशनची विंडो क्लोज करतो. हा सॉफ्टवेअरचा मेन डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये सेल्स, परचेस, एक्सपेन्सेस, इस्टिमेट, कस्टमर लेजर, डीलर कंपनी लेजर, बारकोड, जीएसटी रिपोर्ट अशा पद्धतीचे आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहेत. त्याचबरोबर वरती रिपोर्टमध्ये सर्व प्रकारचे रिपोर्ट, जीएसटीचे रिपोर्ट्स, इथे लोन एंट्री, बँक एंट्री, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न, ॲड न्यू प्रोडक्ट, डे बुक, एक्सपायरी नोटिफिकेशन, मेक डीसी अशा पद्धतीचे इथे ऑप्शन दिसत आहेत. आता आपण सॉफ्टवेअरमध्ये काही प्रोडक्ट्स आपण इथे ॲड करून घेऊया. माझ्याकडे इथे हमला 550 हे प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर इथे माझ्याकडे अजून एक प्रोडक्ट इथे आहे जे की क्रिस्टल या कंपनीचं प्रोक्लेम आहे. आता आपण हे प्रोडक्ट आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करून घेऊया. इथे मी ॲड न्यू प्रोडक्टवरती क्लिक करतो. ॲड न्यू प्रोडक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे कंपनी नेममध्ये मी गरडा केमिकल्स असं टाईप करतो. मी GS टाईप केल्यानंतर गरडा केमिकल्स हे आपल्याला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसत आहे. आपल्या इंडियामधील ज्या पेस्टिसाइडच्या किंवा फर्टिलायझरच्या आणि सीड्सच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा बऱ्यापैकी सर्व जो डाटा आहे किंवा जी नेम लिस्ट आहे ते आपण इथे ॲड करून ठेवलेली आहे. त्यामुळे आपल्याला एखादं प्रोडक्ट ॲड करताना ते जास्त टाईप करणं आवश्यक नाही. जसं की मी GS टाईप केल्यानंतर गरडा केमिकल्स इथे दाखवत आहे आणि गरडा केमिकल्स ही कंपनी आपण सिलेक्ट केल्यानंतर त्या कंपनीच्या अंडर येणाऱ्या प्रोडक्टची लिस्ट ही आपण इथे इनबिल्ट ठेवलेली आहे. जसे की मी A टाईप केल्यानंतर गरडा केमिकल्स या कंपनीची Aच्या नावावरून जी सुरुवात होणारी प्रोडक्टची लिस्ट आहे ती आपल्याला इथे दाखवेल. मी H टाईप केल्यानंतर मला हमला 550 हे प्रोडक्टचं नाव इथे दाखवत आहे.
त्यानंतर पॅकिंगमध्ये मी 5 टाईप केल्यानंतर मला 500 ग्रॅम 500 ml अशा पद्धतीचा ऑप्शन तिथे शो करत आहेत. यातील मी 500 ml हे सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट केल्यानंतर टाईप ऑफ प्रोडक्टमध्ये हे प्रोडक्ट पेस्टिसाइड्स आहे का सीड्स आहे का फर्टिलायझर आहे हे मला सिलेक्ट करायचे आहे. त्यामध्ये मी इथे पेस्टिसाइड सिलेक्ट करतो. त्यानंतर मेजरमेंटमध्ये ते प्रोडक्ट कोणत्या मेजरमेंट प्रकारामध्ये आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे GSTचा स्लॅब दिसत आहे, जसं की हे प्रोडक्ट कोणत्या GSTच्या टक्केवारीमध्ये आहे, जसं की GST 5%, GST 12%, 18%, 28%. यामधील मी GST 18% हे सिलेक्ट करतो. GST 18% सिलेक्ट केल्यानंतर आपला कर्सर ओपनिंग स्टॉक क्वांटिटी इथे गेलेला आहे. ओपनिंग स्टॉक म्हणजे माझ्या कृषी सेवा केंद्रामधील आणि गोडाऊनमधील जो काही माझा स्टॉक असेल ह्या प्रोडक्टचा तो सर्व स्टॉक मला इथे भरायचा आहे. जसं की माझ्याकडे हमला 550 mlच्या 120 बॉटल्स आहेत, त्या 120 क्वांटिटी मी इथे घेत आहे. त्यानंतर परचेस रेट इन्क्लुडेड GST, याच्यामध्ये मला जो खरेदी दर ह्या एका प्रोडक्टचा बसलेला आहे तो रेट मी इथे भरणार आहे. जसे की मी 750 रुपये इथे परचेस रेट इन्क्लुडेड GST इथे भरतो. त्यानंतर मला इथे GSTचा सेल रेट इथे भरायचा आहे, जो की रिटेल विक्रीसाठी मी सेट करणार आहे. यासाठी मी इथे 700 रुपये हा GST सेल रेट इथे भरतो. त्यानंतर रिटेलसाठीचा जो क्रेडिटचा रेट आहे तोही आपण इथे सेट करू शकतो. म्हणजे जो कॅश रेट आहे त्याच्यावरती इथे 2% मी प्लस केल्यानंतर 714 हा क्रेडिट रेट मला इथे भेटलेला आहे. हेच प्रोडक्ट जर मला होलसेल स्वरूपामध्ये विक्री करायचे असल्यास मी त्याची होलसेल स्वरूपामध्येही विक्री करू शकतो. त्यासाठी मी इथे होलसेलचा रेट इथे 690 रुपये इथे लावत आहे. त्यानंतर होलसेलचा क्रेडिटचा रेट जर मला 2% वाढवून लावायचा असेल तर मी इथे 2% वाढवून लावत आहे. त्यानंतर आपल्याला इथे बारकोड नंबरचा एक ऑप्शन दिसत आहे. याच्यामध्ये बारकोड ऑन द प्रोडक्ट आणि बारकोड जनरेटेड बाय द सिस्टम असे दोन ऑप्शन आपल्याला इथे दिसत आहेत. याचा वापर करून सिस्टम आपल्याला त्या स्पेसिफिक प्रोडक्टला स्पेसिफिक युनिक ID इथे जनरेट करून देते, जे की बारकोड स्कॅनरचा वापर करून जर आपण बिल बनवणार असेल तर तेव्हा आपले लेबल प्रिंट करण्यासाठी तो आपल्याला उपयोगी ठरतो. त्यानंतर इथे मी HSN नंबर इथे सेट करत आहे. HSN सेट केल्यानंतर हे प्रोडक्ट आपण कोणत्या रॅकला ठेवलेलं आहे हेही आपल्याला इथे मेन्शन करता येतं. जसं की हे प्रोडक्ट मी रॅक नंबर 7ला ठेवलेलं आहे. यानंतर मी सेव्ह दिस प्रोडक्ट इन्फॉर्मेशनवरती इथे क्लिक करतो. हे प्रोडक्ट मी इथे सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर मला इथे एक्सपायरी लिस्टची एक विंडो ओपन झालेली दिसत आहे. त्याच्यामध्ये टोटल स्टॉक क्वांटिटी ह्या 120 आहेत आणि एक्सपायरीला स्टॉक आता सध्या मी इथे 0 ठेवलेला आहे. तर मला इथे मेन्शन करायचं आहे की माझ्याकडे ज्या 120 स्टॉक क्वांटिटी आहेत त्यातील किती क्वांटिटी कोणत्या एक्सपायरी डेटच्या आहेत ते मला मेन्शन करणं इथे आवश्यक आहे. कारण काही वेळा काय होतं की आपल्याकडे असणारा सर्व स्टॉक हा एकाच एक्सपायरीचा नसून तो वेगवेगळ्या एक्सपायरी डेटचा असू शकतो. इथे मी 8 एप्रिल 2027 अशी एक एक्सपायरी डेट घेतो. ह्या एक्सपायरी डेटच्या माझ्याकडे 100 क्वांटिटी शिल्लक आहेत आणि त्याचा बॅच नंबर ASD आहे. हे मी प्रोडक्ट अपडेट केले असता मला सेकंड एक्सपायरी डेटचा ऑप्शन इथे ओपन झालेला दिसत आहे. याच्यामध्ये मी 2 जानेवारी 2026 हे एक्सपायरी डेट मी इथे घेतो. त्याच्या 20 क्वांटिटी मी इथे घेत आहे. त्यानंतर इथे मी ह्या 20 क्वांटिटीचा बॅच नंबर जो आहे तो इथे मेन्शन करतो. हे अपडेट केल्यानंतर इथे वरती नो प्रॉब्लेम फाउंड असा एक मेसेज आपल्याला इथे दाखवत आहे, ज्याच्यामध्ये टोटल स्टॉक आणि एक्सपायरीचा स्टॉक हा इक्वल झालेला आहे. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बॅक पेजला गेलेलो आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व कृषी सेवा केंद्रामधील जो आपला सर्व स्टॉक आहे तो इथे आपण ऍड करून घेऊ शकतो. आता आपण याची एक सेल्स इन्व्हेंटरी करून पाहूया. मी ते सेल्समध्ये इथे जातो. सेल्समध्ये एंट्री केल्यानंतर इथे रिटेल आणि होलसेल असे दोन ऑप्शन आपल्याला इथे दिसत आहेत. रिटेल ऑप्शन हा आपण शेतकऱ्यांसाठी वापरू शकतो आणि होलसेल ऑप्शन आपण हा जे आपले कृषी सेवा केंद्र चालकांना आपल्याला जो सप्लाय होत असतो त्यासाठी आपण इथे वापरू शकतो. मी ते रिटेलवरती ते क्लिक करतो. रिटेल क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कस्टमर नेममध्ये आपण एका ग्राहकाची इन्फॉर्मेशन आपण ऍड करून घेऊया. फॉर एक्झाम्पल ज्याचा वापर मी कस्टमरची नवीन इन्फॉर्मेशन भरण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल मी रामदास यादव असा एक कस्टमर इथे घेतलेला आहे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे मेन्शन करत आहे. त्यानंतर ह्या कस्टमरचा मी ॲड्रेस इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर आधार नंबरही आपल्याला त्या कस्टमरचा घेऊ शकतो. गॅरंटर फॉर क्रेडिट्स हा ऑप्शन आपण जर रामदास यादव हा कस्टमर आपल्या ओळखीचा नसेल आणि त्याचे उधारी खाते जर आपल्याजवळ असेल, मात्र त्या कस्टमरला आपल्या एखाद्या ओळखीच्या कस्टमरने जर कनेक्ट करून दिला असेल तर त्या कस्टमरच्या डिटेल्स आपण इथे घेऊ शकतो. त्यासाठी आपण गॅरंटर फॉर क्रेडिट्स याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल श्याम ह्या कस्टमरचा ओळखीचा कस्टमर आहे
आणि त्याचे आपण डिटेल्स इथे घेणार आहोत. जेव्हा उधारी आपल्याला कलेक्ट करताना जर काही परत प्रॉब्लेम आला किंवा रामदास यादव यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ नाही शकला तर आपण श्याम यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. सेव्ह कस्टमर इन्फॉर्मेशन वरती मी क्लिक केल्यानंतर कस्टमर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली असा मला इथे मेसेज दिसत आहे. आर टाईप केल्यानंतर मला इथे रामदास शिंदे, रामदास यादव असे आर वरून जे नाव आहेत ते मला इथे दिसत आहेत. मी हे नाव सिलेक्ट करून सर्च प्रोडक्ट मध्ये मी ते एंट्री करतो. सर्च प्रोडक्ट मध्ये आपण जे 2 प्रोडक्ट ऍड केले त्यातील मी हमला 550 500 ml हे प्रोडक्ट इथे घेतो. हे प्रोडक्ट इथे मी सिलेक्ट केल्यानंतर मला इथे क्वांटिटीचा ऑप्शन इथे दिसत आहे. त्याच्यामध्ये 2 क्वांटिटी मी टाकल्यानंतर इथे एक्सपायरीच्या विंडोला ऑटोमॅटिकली मला 2 एक्सपायरी डेट ओपन झालेले आपल्याला दिसत आहे, ज्याच्यातील जी जवळची एक्सपायरी डेट आहे ते सॉफ्टवेअर सर्वप्रथम आपल्याला सजेस्ट करेल. आपण ज्या 2 एक्सपायरी डेट ऍड केल्या होत्या त्या 2026 आणि 2027 अशा प्रकारच्या होत्या. मात्र आपण 2027 ही एक्सपायरी 1 ला आपण ऍड केली होती, मात्र ती सेकंड नंबरला दाखवत आहे आणि जी एक्सपायरी आपण 2 नंबरला ऍड केली होती ती एक्सपायरी आपल्याला फर्स्टला दाखवत आहे. मी ते 2 जानेवारी 2026 ही एक्सपायरी डेट इथे सिलेक्ट करतो. इथे जीएसटी सेल रेटमध्ये आपण विक्रीचा दर हा तात्पुरत्या स्वरूपात बदलूही शकतो. म्हणजे ह्या कस्टमरच्या ह्या बिलाच्या वेळेसही आपण हा रेट तात्पुरत्या स्वरूपामध्ये कमी किंवा जास्त करू शकतो. मी ते जीएसटी सेल रेट 690 केला. एंटर की प्रेस केल्यानंतर ह्या प्रोडक्टची इथे सेल्स एंट्री झालेली आपल्याला दिसत आहे. त्यानंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे तो मी इथे सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल मी स्कोर हे प्रोडक्ट इथे मी सिलेक्ट केलं. एक क्वांटिटी मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर ह्याच प्रोडक्टची एक्सपायरी डेट मी इथे घेतलेली आहे. 1650 रुपयांचं हे आपलं सेल्स बिल झालेलं आहे. समजा आपल्याला ग्राहकाला अदर चार्जेस काही ऍड करायचे असतील किंवा डिस्काउंट लेस करायचं असेल तर तेही आपण याच्यामध्ये करू शकतो. आता समजा स्कोर 250 ml सिंझट्टा याचा दर हा माझ्याकडे चुकून कमी लागलेला आहे, तो मला वाढवायचा असेल तर मी इथे सरळ अपडेटमध्ये जाऊन इथे सर्व गोष्टी इथे मॉडिफाय करू शकतो. जसं की सेल क्वांटिटी अपडेट करू शकतो किंवा रेटमध्ये मी बदल करू शकतो. हे मी सरळ अपडेट केल्यानंतर इथे ही एंट्री अपडेट झालेली दिसत आहे आपल्याला, जे की बिलाच्या रकमेमध्ये आपल्याला फरक झालेला दिसत आहे. इथे ऑदर चार्जेसमध्ये मी भाडे किंवा हमाली चार्जेस इथे लावू शकतो. जसं की मी इथे 50 रुपये ऑदर चार्जेस याच्यामध्ये प्लस करतो. 1705 रुपयांचं हे बिल झालेलं आहे. त्याच्यामध्ये 5 रुपयाचा मी डिस्काउंट ही ॲडिशनल देऊ शकतो, जो की कॅश डिस्काउंट स्वरूपात असेल. 5 रुपये डिस्काउंट लेस केल्यानंतर हे बिल 1700 रुपयाचे राऊंड फिगर झालेले आपल्याला इथे दिसत आहे. समजा ग्राहकाने 1700 रुपयांपैकी आपल्याला 1000 रुपये जमा केले असता आपल्याला इथे क्रेडिटचं ऑप्शन दिसत आहे. याच्यावरती मी क्रेडिट बिलला टिक मार्क करतो. जेव्हा आपण हे बिल क्रेडिट करेल तेव्हा हे बिल कस्टमरच्या अकाउंटला आपल्याला इथे गेलेले दिसत आहे. जसं की 1700 रुपयेपैकी समजा ग्राहकाने 1000 रुपये जमा केले असता इथे 700 रुपये ही बाकी आपल्याला राहिलेली दिसत आहे. ही राहिलेली बाकी ग्राहकाने समजा काही दिवसानंतर ते जमा करणार असतील आपल्याला तर त्याचा जो रिमाइंडर आहे तोही आपण इथे सेट करू शकतो. जसं की 15 दिवसानंतर समजा ग्राहकाने ही बाकी जमा करण्यासाठी सांगितले असेल तर इथे 15 दिवस टाईप केल्यानंतर रिमाइंडर सेट डेट 26 नोव्हेंबर 2023 अशा प्रकारे इथे दिसत आहे. मी रेकॉर्ड इथे सेव्ह करतो. रेकॉर्ड सेव्ह केल्यानंतर मला इथे कस्टमरच्या लेजरमध्ये डेट, बिल नंबर, डिटेल्स, बिलाची अमाऊंट, ग्राहकाने जमा केलेली रक्कम आणि बॅलन्स रक्कम ह्या गोष्टी इथे दिसत आहेत. मी विंडो क्लोज करतो. आता आपण याची एक प्रिंट देऊया. ते प्रिंट जीएसटी बिलावरती क्लिक केल्यानंतर इथे मला अशा प्रकारे बिलिंगचा हा फॉर्मॅट दिसत आहे. आता मी प्रिंटर सिलेक्ट करून प्रिंट देतो. इथे मी इप्सॉन LX10 सिरीज हा प्रिंटर मी इथे सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला A4 साईजचा निम्मा पेपर जो असतो तो बिलिंगसाठी आपल्याला वापरणार आहे आपण. मी ते प्रिंटवरती क्लिक करतो. सॉफ्टवेअरने जो आपला बिलिंग प्रिंटर आहे त्याला कमांड दिलेली आहे. त्याच्यामधून आपली एक प्रिंट इथे आलेली आपल्याला दिसत आहे. बिलावरती आपण पाहत आहोत की इथे कस्टमरचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, प्रोडक्टची सर्व इन्फॉर्मेशन, HSN नंबर, बॅच एक्सपायरी ह्या सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसत आहे. आणि खाली दिल्याप्रमाणे की बिल टोटल 1700 रुपये झालेले आहे. कस्टमरने डिपॉझिट अमाऊंट 1000 रुपये केलेले आहे आणि क्लोजिंग बॅलन्स ही कस्टमरचा इथे आपल्याला दाखवत आहे. आता आपण पाहूया की होलसेल बिल आपल्याला कशा प्रकारे बनवता येते. मी ही विंडो इथे क्लोज करतो. इथे मी न्यू बिलवरती क्लिक करत आहे. न्यू बिलवरती क्लिक केल्यानंतर इथे मी रिटेलच्या जागी इथे होलसेलचा जो ऑप्शन आहे तो मी इथे सिलेक्ट करतो. होलसेल सिलेक्ट केल्यानंतर इथे मला W3 असा बिलिंग सिरीज नंबर इथे दिसत आहे. इथे मी एका कृषी सेवा केंद्राचे इथे नाव टाईप करतो. जसं की लक्ष्मी कृषी सेवा केंद्र हे आपण इथे ऍड केलेले आहे. ते मी सिलेक्ट केले असता इथे सर्च प्रोडक्टमध्ये जे प्रोडक्ट आपण रिटेलसाठी घेतले होते त्यातील मी हमला 550 गर्डा केमिकलचं मी प्रोडक्ट सिलेक्ट करतो.
आपण आता इथे पाहू शकता की जो जीएसटीचा सेल रेट जो आहे तो होलसेलचा रेट इथे ऑटोमॅटिकली आलेला आपल्याला दिसत आहे. फॉर एक्झाम्पल आज क्वांटिटी इथे मला 550च्या मी इथे सेल करणार आहे. इथे आपण दुसरे प्रोडक्ट स्कोर 250 ml सिंजंटा हे घेणार आहे. 250 ml सिंजंटा स्कोर हे घेतल्यानंतर इथे आपण त्याचा इथे होलसेल रेट इथे ऑटोमॅटिकली ऍक्सेस झालेला आपण इथे बघत आहोत. इथे स्कोर 250 ml सिंजंटाच्या मी फॉर एक्झाम्पल इथे 14 क्वांटिटी घेत आहे. इथे 7,160 रुपयांचं हे होलसेल बिल आपलं झालेलं आहे. मी हे प्रिंट जीएसटी बिल करतो. आपण होलसेल बिल जे आहे ते मोठा साईजचा पेपर जो की A4 साईजचा पेपर आहे तो पेपर वापरून इथे बिल देऊ शकतो. हा बिलिंग फॉर्मॅट ऑटोमॅटिकली इथे चेंज करता येतो किंवा डिफॉल्टली ठेवता येतो. आता आपण याची एक प्रिंट देऊया. मी ते प्रिंट देत आहे. सॉफ्टवेअरने कमांड दिल्यानंतर प्रिंटरने याचे इनवॉइस प्रिंट केलेले आहे. आता आपण पाहूया की होलसेल बिल कशा पद्धतीने प्रिंट होऊन आलेले आहे, जे की A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट झालेले आहे, जो स्टँडर्ड फॉर्मॅट मानला जातो. आता मी ही विंडो इथे क्लोज करतो. समजा एखाद्या ग्राहकाचे मला उधारी खात्याचा रिपोर्ट द्यायचा असल्यास तो कशा प्रकारे देता येईल हे आपण पाहूया. आपण सेल्स विंडो चालू असताना इथे शॉर्टकटचाही वापर करून आपण उधारी खाते ओपन करू शकतो, जसं की कस्टमर लेजर. इथे लेफ्ट साईडला सर्व आपल्याला अकाउंट दिसत आहेत. इथे अकाउंट स्पेंडिंग बाय विलेज वरती मी क्लिक केल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या गावानुसार वेगवेगळी जी अकाउंट आहेत ते आपल्याला इथे पाहता येतात. जसं की मी इथे वेगवेगळ्या गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्या गावामध्ये असणारे आपल्याला अकाउंट इथे पाहता येतात. इथे आपण एका कस्टमरचे उधारी खात्याचा रिपोर्ट इथे प्रिंट करून पाहणार आहोत. कारण जेव्हा आपला इयर एंडच्या वेळेस शेतकरी आपल्याला रिपोर्ट मागत असतात की जो वर्षभराचे जे ट्रान्झॅक्शन असतात ते देणं अतिशय आवश्यक असतं. इथे मी एक कस्टमर सिलेक्ट केल्यानंतर इथे मला सर्व डिटेल्स इथे दिसत आहे, ज्याच्यामध्ये कस्टमरने माझ्याकडून परचेस केलेली डेट, बिल नंबर, त्याचे डिटेल्स, बिल अमाऊंट, डिपॉझिट अमाऊंट, बॅलन्स अशा सर्व प्रकारच्या इथे रकमा दिसत आहेत. जर कस्टमरने तुम्हाला पूर्ण डिटेल्स म्हणजे की प्रत्येक बिलामध्ये कोणते प्रोडक्ट घेतले होते, त्याची अमाऊंट किती होती, अशा पद्धतीचा जरी रिपोर्ट इथे मागितला तर तो त्या पद्धतीचाही रिपोर्ट आपल्याला इथे देता येतो. त्यासाठी मला इथे जस्ट व्ह्यू फुल डिटेल्स वरती इथे क्लिक करायचं आहे. व्ह्यू फुल डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर मला डिटेल्स ऑप्शन मध्ये या बिल नंबरच्या पुढे कोणते प्रोडक्ट घेतले होते, त्याची अमाऊंट किती होती, ह्या सर्व गोष्टी इथे दिसत आहेत. आपण आता व्ह्यू शॉर्ट डिटेल्स मधील रिपोर्टची एक प्रिंट काढून पाहूया. मी ते प्रिंट देत आहे. सॉफ्टवेअरने कस्टमर लेजरची प्रिंट इथे दिलेली आहे. पाहूया प्रिंट कशा पद्धतीने आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कस्टमरला लेजर रिपोर्ट देऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत की व्ह्यू फुल डिटेल्सची जी प्रिंट आहे ती कशा पद्धतीने येणार आहे. मी ते व्ह्यू फुल डिटेल्स वरती ते क्लिक करतो. त्यानंतर प्रिंट केल्यानंतर इथे मी एक प्रिंट देत आहे. फुल डिटेल्स मध्ये आपण पाहू शकता की सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन म्हणजे डिटेल्स मध्ये कोणते प्रोडक्ट कोणत्या बिलामध्ये घेतले होते, त्याची अमाऊंट किती होती, ॲडिशनल डिस्काउंट किंवा अदर चार्जेस किती रुपये लागले होते, हे सर्व इन्फॉर्मेशन दिसत आहे. याच्यामुळे कस्टमर आणि कृषी सेवा केंद्र चालक यांच्यातील जो व्यावहारिक पारदर्शकता आहे ती व्यवस्थित राहते. आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने मॅन्युअली बिलिंग तयार करायचं. आता आपण पाहूया बारकोड लेबलचा वापर करून कशा पद्धतीने आपल्याला बिलिंग तयार करता येईल. त्यासाठी मी इथे बारकोड वरती इथे क्लिक करतो. बारकोड वरती क्लिक केल्यानंतर इथे क्रिएट बारकोड लेबल ह्या विंडोमध्ये आपण आलेलो आहोत. इथे सिलेक्ट लेबल साईज मध्ये 50 mm × 25 mm ही लेबल साईज आहे. आपण 50 बाय 50 mm ह्या साईजचाही वापर करू शकतो. मी ते आता 50 बाय 25 mm ही साईज ठेवत आहे. सिलेक्ट प्रिंटर कंपनीमध्ये मी ते झेनपर्डे सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट प्रोडक्ट मध्ये मी प्रोक्लेम हे प्रोडक्ट सिलेक्ट करतो. या प्रोडक्टचे मला समजा 2 लेबल क्वांटिटी पाहिजे असल्यास मी ते लेबल क्वांटिटी मध्ये 2 मेन्शन करून मी प्रिंट लेबल वरती ते क्लिक करत आहे. मी एंटर की प्रेस केल्यानंतर इथे सॉफ्टवेअरने प्रिंटरला कमांड दिलेली आहे आणि 2 लेबल प्रिंट होऊन आलेले इथे दिसत आहेत. आता आपण दुसरं प्रोडक्ट पाहूया. आता आपण अजून एक प्रोडक्ट इथे घेणार आहोत. हमला 550 हे प्रोडक्ट मी इथे सिलेक्ट करत आहे. याच्यामध्ये लेबल क्वांटिटी मध्ये मी एक लेबल क्वांटिटी इथे घेतलेली आहे. प्रिंट लेबल वरती क्लिक करून मी एंटर की प्रेस केल्यानंतर अजून एक लेबल इथे प्रिंट झालेला आपल्याला दिसत आहे. तयार केलेले लेबल आपण हमला 550 आणि प्रोक्लेम याच्यावरती लावून घेतलेले आहेत. आता आपण पाहूया बारकोड लेबलचा वापर करून आपण कशा पद्धतीने बिल तयार करायचं आहे ते. आता आपण पाहूया बारकोड लेबलचा वापर करून कशा पद्धतीने सेल्स बिल तयार करायचं आहे. इथे मी एक कस्टमर सिलेक्ट करतो.
इथे खाली ऑटो मोड, एडिट मोड, ऑटो बारकोड, होल्ड बारकोड असे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी मी ते होल्ड बारकोडला सिलेक्ट करतो. होल्ड बारकोड सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली एक टेक्स्ट बॉक्स ओपन झालेला दिसत आहे. मी जस्ट सर्च प्रोडक्ट यामध्ये माझ्याकडे जे हमला 550 हे प्रोडक्ट आहे ते ह्या बारकोड स्कॅनर मशीनचा वापर करून मी ते स्कॅन करतो. हे प्रोडक्ट स्कॅन केले असता आपण इथे पाहू शकता की सर्व इन्फॉर्मेशन हमला 550 ह्या प्रोडक्टची इथे ऑटोमॅटिकली फेच झालेली दिसत आहे. जसं की प्रोडक्टचं नाव, इथे एक्सपायरी डेट, रेट ह्या सर्व गोष्टी. आता मला ह्या प्रोडक्टची सेल्स एंट्री करायची असल्यास मी जस्ट अजून एकदा हे प्रोडक्ट इथे स्कॅन करतो. आता आपण पाहू शकता की हमला 550 हे प्रोडक्टचं इथे सेल्स एंट्रीमध्ये सेव्ह झालेलं दिसत आहे. आता आपण दुसरं प्रोडक्ट जे की प्रोक्लेम 100 ग्रॅम क्रिस्टल हे प्रोडक्ट आपण इथे घेणार आहोत. आता मी यावरती जस्ट क्लिक करतो. हे प्रोडक्ट ऍड करण्यासाठी मी डबल एकदा स्कॅन केल्यानंतर हे प्रोडक्ट आपल्याला सेल्स एंट्री झालेली ती दिसत आहे. आपण बारकोड लेबलचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने आणि फास्ट सेल्स एंट्री तयार करू शकतो. आपण पाहिलं की इंग्लिशमध्ये आपण कशा पद्धतीने बिलिंग करायचं. जर आता आपल्याला लँग्वेज चेंज म्हणजे मराठी भाषेचा वापर करून जर बिलिंग करायचं असल्यास आपण इथे चेंज लँग्वेजवरती क्लिक केल्यानंतर इथे इंग्लिश आणि मराठी असे दोन ऑप्शन दिसत आहेत. मी जस्ट इथे मराठीवरती क्लिक करतो. मराठीवरती क्लिक केल्यानंतर इथे मला सर्व इंटरफेस मराठी भाषेमध्ये झालेला दिसत आहे. जसे की विक्री, खरेदी, खर्च, ग्राहक उधारी खाते, डीलर कंपनी उधारी खाते अशा प्रकारे. मी तर विक्रीमध्ये जातो. इथे आपण एक रिटेलचं बिल करणार आहोत. इथे ग्राहक नाव, प्रोडक्ट शोधा, मोबाईल नंबर, नग, विक्री दर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन इथे दिसत आहे. इथे आपण ग्राहकाचे नाव मराठीचा वापर करून टाईप करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी SADA असं टाईप केल्यानंतर इथे मला मराठीमध्ये हे नाव खाली ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसत आहे. मी हे नाव सिलेक्ट करून मी स्कोअर 250 ml सिंजेंटा हे प्रोडक्ट इथे सिलेक्ट करतो. ह्या प्रोडक्टच्या मी इथे 2 क्वांटिटी घेत आहे. त्याचबरोबर मी हमला 550 हे प्रोडक्ट इथे सिलेक्ट करतो. हे 2 प्रोडक्ट इथे मी घेतलेले आहेत. इथे ह्या कस्टमरचे पाठीमागील जी बाकी आहे ती 2749 रुपये इथे दाखवत आहे. आता समजा ग्राहकाने चालू बिलामधील 1740 ह्या रकमेपैकी समजा 1000 रुपये जमा केले. मी क्रेडिट बिलवरती टिक मार्क केल्यानंतर इथे थकबाकी रक्कम 4489 रुपये दाखवत आहे. त्यातील समजा ग्राहकाने 1000 रुपये रक्कम जमा केली असता 3489 रुपये ही बाकी रक्कम दाखवत आहे. मी याची एंट्री सेव्ह करतो. मी ते बॅक पेजला गेल्यानंतर मी ते प्रिंट GST बिलवरती क्लिक करतो. प्रिंट GST बिल क्लिक केल्यानंतर इथे सर्व इंटरफेस बिलिंगचाही मराठीमध्ये झालेला आपल्याला दिसत आहे. मी प्रिंटर सिलेक्ट करून प्रिंट देतो. सॉफ्टवेअरने प्रिंटची कमांड दिलेली आहे. आपण पाहू शकतो की ह्या बिलाच्या वरती शिवकृपा कृषी सेवा केंद्र हे आपल्या कृषी सेवा केंद्राचं नाव हे मराठीमध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर खाली ग्राहकाचे नाव हे मराठीमध्ये आलेले दिसत आहे. त्याचबरोबर खालच्या बाजूला चालू बिल रक्कम ही 1740 रुपये, मागील जी बाकी होती ती 2749 रुपये होती. तर ही बाकी रक्कम ह्या बिलामध्ये एकूण रकमेच्या ठिकाणी प्लस करून 4489 रुपये ही एकूण रक्कम झालेली आहे. त्यापैकी ग्राहकाने आपल्याला 1000 रुपये जमा केलेले आहेत. त्यानंतर बाकी रक्कम ही 3489 रुपये दाखवत आहे. याच्यामुळे कस्टमरचं होणारं कन्फ्युजन दूर होतं. आपण पाहिलं की मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषांमध्ये आपण कशा पद्धतीने बिल तयार करू शकतो. ह्या बिलिंग सिस्टमचा जो पूर्ण कोर्स आहे किंवा पूर्ण कशा पद्धतीने ही सिस्टम ऑपरेट करायची आहे याचे 2 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यातील एक व्हिडिओ मराठीमधील आहे आणि एक इंग्लिशमधील आहे. तर तोही आपण जाऊन पाहू शकता. आता आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालक आपल्या डायमंड बिलिंग सॉफ्टवेअरचा वापर करून त्यांचं काम कशा पद्धतीने करत आहे. तर चला पाहूया कृषी सेवा केंद्र चालक कशा पद्धतीने सॉफ्टवेअर वापरत आहेत ते. मित्रांनो, आपण विजय कृषी सेवा केंद्र नाझरे या ठिकाणी आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्ते. सर, आपण किती दिवसांपासून ह्या सॉफ्टवेअरचा वापर करत आहात? आपलं 22 मार्चला झाले उद्घाटन दुकानाचं, त्यावेळेपासून चालूच आहे. बर. म्हणजे 9 ते 10 महिने झाले. बर. आपल्या ह्या कृषी सेवा केंद्राच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ह्याचा वापर कशा पद्धतीने करता? नाही, आम्ही आता सगळी इन्व्हेंटरी म्हणजे जी काय माल येतोय तो सगळं खरेदी, विक्री, ग्राहकाची माहिती सगळं म्हणजे त्यात सेवा आहे. बर. तुम्हाला विक्री बिल तुम्ही शेतकऱ्यांना देता सर्व प्रकारचे ह्याच्यामध्ये? ठीक आहे.
आता आपल्याकडे इथे हा सर्व प्रकारचा स्टॉक आहे, तर याचा डेटा तुम्हाला कंपनीचे आमचे जे अधिकारी आले त्यांनी तुम्हाला फीडअप करून दिला ना? हो हो हो, अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो, हे विजय कृषी सेवा केंद्र नाझरे इथे ही ब्रँच आहे. तर यांचे अशा प्रकारच्या 3 ब्रँचेस आहेत. यांच्या सर्व ब्रँचेसचा जो स्टॉक असेल, बिलिंग असेल, ते आपल्या डायमंड सॉफ्टवेअर मधून ते ऑपरेट करत असतात. तर पाहूया हे दुकान. तर मित्रांनो, आपण बघत आहोत की अतिशय मोठ्या प्रकारचा आणि उत्कृष्ट पद्धतीने यांनी इथे स्टॉक आपल्याला इथे लावलेला आहे. आपण स्क्रीनवरती ते दाखवूया. तर ते स्क्रीनवरती आपण बघू शकत आहे की डायमंड सॉफ्टवेअरचा आपला सॉफ्टवेअर आहे. तर यामध्ये सर्व प्रकारचे त्यांनी डेटा हा प्रोडक्ट लिस्ट वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे यांनी ऍड करून ठेवलेल्या आहेत. तर पाहूया पाठीमागे हे कृषी सेवा केंद्र आपले कशा पद्धतीने आहे ते. अतिशय मोठ्या प्रकारचा स्टॉक यांनी व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केलेला आहे. आता इथे एक आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत. तर सर, त्यांचं बिलिंग कशा प्रकारे करत आहेत ते पाहूया आपण. हे आता काय करू काय? मित्रांनो, आपण आलो आहोत श्रीकृष्ण ॲग्रो सर्व्हिसेस पंढरपूर या ठिकाणी. तर पाहूया येथील सर कशा पद्धतीने आपल्या बिलिंग सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत. सर नमस्कार. नमस्ते. सर, किती दिवसापासून ही सिस्टम तुम्ही वापरताय? 1 वर्ष झालं. अच्छा, कोणकोणती कामं करता आपल्या बिलिंग सॉफ्टवेअर मध्ये? आपल्याला औषधं खरेदी विक्री, बर. आपला शिल्लक स्टॉक किती आहे बर. सगळी माहिती कळते. बर. तुम्हाला काय अडचण वगैरे ह्याच्यामध्ये? अडचण काहीच नाही. ओके सर, ठीक आहे. वापरायला एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर. ठीक आहे सर. सर, स्क्रीन दाखवा सर, सॉफ्टवेअर कशा पद्धतीने सर वापरतायत ते. तर सरांनी अतिशय मोठ्या प्रकारचा इथं पेस्टिसाइडचा स्टॉक अतिशय व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. हे कृषी सेवा केंद्र पंढरपूरमधून जो आपला सातारा रोड आहे तिथे पंढरपूरमध्ये हे आहे इथे. तर स्टॉक अतिशय छान प्रकारे यांनी मांडणी केलेली आहे इथे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण अजून एका कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणी आलेलो आहोत. तर पाहूया इथले सर आपल्याला कशा पद्धतीने आपल्या डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज ह्या बिलिंगच्या सिस्टमचा वापर करत आहेत. बिलिंग एक करणार आहेत, ते कशा पद्धतीने करत आहेत ते बघूया आपण. इथे कलर प्रिंटरचा वापर करण्यात आलेला आहे. तर कलर बिलाची कॉपी कशा पद्धतीने येते आपण पाहूया. तर अशा प्रकारे हे कलर प्रिंटर ही आपल्याला या बिलिंग सिस्टम मधून काढता येत आहे. तर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रकारचा स्टॉक इथे मेंटेन केलेला आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत फनमाने कृषी सेवा केंद्र या ठिकाणी. तर पाहूया की सर कशा पद्धतीनं आपल्या सॉफ्टवेअरचा वापर करून बिलिंग करत आहेत ते. तर अशा प्रकारे या कृषी सेवा केंद्राचं बिलिंग आपलं होत आहे. तर सर किती दिवसांपासून आपण ह्या सिस्टमचा वापर करतोय? जवळपास 3 वर्ष झालं आपण वापरतोय सिस्टीम. बर. सिस्टीम खूप चांगली आहे, सोपे आहे. दरवेळेस डेव्हलप करून आणि रिनोव्हेशन करून मिळते, त्यामुळे खूप सोपी वाटते वापरायला. आपलं सर्व दुकानाचा स्टॉक आमच्या कंपनीचे जे अधिकारी आले त्यांनी तुम्हाला फिलअप करून दिला ना पहिल्यांदा स्टार्टिंगला? बरोबर आहे. हो हो, ठीक आहे. तुमच्या ह्याच्यावरती सेल्स, परचेस आणि स्टॉक रजिस्टर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होतात, पंचायत समिती आणि कृषी अधिकाऱ्यांना देण्याचं स्टॉक रजिस्टर ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. ठीक आहे. तर आपण पाहू शकता की ह्या कृषी सेवा केंद्रामध्ये इथे सर्व प्रकारचे यांनी अगदी व्यवस्थितरित्या मांडणी केलेले आहे. यांचं गोडाऊन वेगळ्या ठिकाणी आहे, एक फर्टिलायझरचं, जिथे की हा फर्टिलायझरचा स्टॉक ही हे मेंटेन केलं जातं. तर थँक्यू सर, तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल. मित्रांनो, आता आपण आलो आहोत बाल्टे कृषी सेवा केंद्र या ठिकाणी, जे की अंकुश बाल्टे सर आपल्यासोबत आहेत, जे गेल्या काही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कृषी विषयक अचूक सल्ला देत असतात. तर हे सर हे आपलं डायमंडचं बिलिंग सॉफ्टवेअर वापरतात.
तर सर तुम्ही किती दिवसांपासून ही सिस्टम वापरतात? 3 वर्ष झालं वापरतोय. ठीक आहे. तुमच्या याच्यामध्ये कोणकोणते व्यवहार तुम्ही करता? सर्व म्हणजे येणे बाकी असू द्या, बर. पुन्हा रोखे बिले असू द्या, बर. सर्व व्यवहार वगैरे सर्व प्रकारचे व्यवहार तुम्ही करत असता. ठीक आहे सर. तर कशा पद्धतीची सिस्टम वाटते तुम्हाला हे? सिस्टम एक नंबर चांगली. ठीक आहे चालेल. सर एक प्रिंट एक द्या. तर सर इथे एक प्रिंट एक आपल्याला देत आहेत का? तर अशा प्रकारे आपल्याला हे बिल प्रिंट येत आहे. धन्यवाद सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल. मित्रांनो आपण आलो आहोत महाराष्ट्र कृषी उद्योग या ठिकाणी. आपल्या सोबत आहेत सागर साहेब. साहेब नमस्कार. नमस्ते. तर आपण आपलं बिलिंग सॉफ्टवेअर वापरत आहात. तर आपण कोणकोणती कामं करता या सिस्टमवर? आता डायमंडचं एक 4 महिन्यापूर्वी मी बिलिंग सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी खरेदी विक्री बिले, त्याच्यानंतर आपला जो स्टॉक मेंटेनन्स आहे तो, त्याच्यानंतर आपले इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, त्यानंतर असेल की हे आपलं खाते उधारी जे आहे, अच्छा. त्याच्यानंतर आपण जो रिटर्न माल करतो त्याची रिटर्नची परचेस बिल जी आपण रिटर्न करतोय त्या गोष्टी ह्या सगळ्यावर मी मॅनेज करतोय. अच्छा त्याच्यामुळे इझी झाले काम माझे. ठीक आहे. म्हणजे सर्व प्रकारचे जे काही आपले व्यवहार असतील कृषी सेवा केंद्राचे ते आपण सर्व ह्या कॉम्प्युटर सिस्टमवरून Yes, yes. करत आहात. तर सिस्टम कशा पद्धतीची वाटली तुम्हाला हे? वापरायला इझी आहे अच्छा. आणि तुमचं म्हणजे बॅकअप चांगला असतोय. ठीक काय एक प्रॉब्लेम आले का लगेच तुम्ही कॉल रिसिव्ह करून ते आम्हाला माहिती देत असते वेळोवेळी. कारण ह्यामध्ये कसं आहे जरा टेक्निकल माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे. गरजेचे. सुरुवातीला तुम्हाला सगळा हा जो स्टॉक आहे ते आमचे कंपनीचे अधिकारी येऊन त्यांनी तुम्हाला फिडअप करून दिला होता Yes, पहिल्या हा. स्टार्टिंगला. पहिला स्टार्टिंगला त्यांनी फीडअप केला, त्यानंतर आम्ही हळूहळू चालू करतोय आता. तर हे सागर साहेब हे आपल्या इथे कृषी कन्सल्टिंगसाठी अतिशय फेमस आहेत. तर साहेबांनी सर्व प्रकारचे पेस्टिसाइड अशा व्यवस्थित प्रकारे फर्टिलायझर ह्या सगळ्या गोष्टींचा स्टॉक अतिशय व्यवस्थितरित्या आणि स्टॉक मॅनेजमेंट ही अतिशय व्यवस्थितरित्या यांनी केलेली आहे. तर धन्यवाद साहेब तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. मित्रांनो आता आपण सॉफ्टवेअर संदर्भातील सर्व माहिती पाहिली. मात्र सॉफ्टवेअर घेतल्यानंतर जो बॅकअप डाटा असतो तो कुठे स्टोअर होणार हे आपण पाहिलं नाही. म्हणजे जर तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला काही प्रॉब्लेम झाल्यास ज्या आपण सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये केले असतात त्याचा बॅकअप ठेवण्यासाठी आपलं हे कंपनीचं बॅकअप डाटा सेंटर आहे. तर हे अशा पद्धतीने सिक्युअर्ड बॅकअप डेटा सेंटर आहे. तर पाहूया हे बॅकअप डेटा सेंटर कशा पद्धतीने आहे आणि ते सर काय वर्क करत आहेत ते. तर सर हे बॅकअप डेटा सेंटर जे आहे तर इथे काय वर्क होतं? तर इथे संपूर्ण सॉफ्टवेअरचा बॅकअप हा इथे स्टोअर केला जातो. जर एखाद्या क्लायंटचा डेटा पूर्णच लॉस झाला किंवा पीसीला लॅपटॉपला काही प्रॉब्लेम आला तर इथील बॅकअप फाईलवरून त्याचा पूर्ण डेटा आहे तसा रिकव्हर करून देता येईल. ठीक आहे सर. ओके. मित्रांनो आता आपण पाहिलं की वेगवेगळ्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालक आपल्या सॉफ्टवेअरचा कशा पद्धतीने वापर करत आहेत. आपल्या डायमंड सॉफ्टवेअरचा वापर तब्बल 1200हून अधिक कृषी सेवा केंद्र चालक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहेत. जर तुम्हालाही या सॉफ्टवेअर बद्दल अजून अधिक माहिती पाहिजे असेल किंवा जर सॉफ्टवेअरचा फ्री डेमो पाहिजे असेल तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा. जेव्हा तुम्ही हे सॉफ्टवेअर घ्याल तेव्हा तुम्हाला तुमचा सर्व स्टॉक आमचे कंपनीचे अधिकारी भरून देतील. मित्रांनो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त कृषी सेवा केंद्र चालकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.